नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 22 घेऊन आलेलो आहोत। साधं सिंपल असं पण तेवढंच डिलिशियस हेल्दी असा आपण कॉर्न राईस बनवणार आहोत। त्यासाठी काय केलेलं आहे, कॉर्न बॉईल करून घेतलेला आहे। राईसही मी कुकरमध्ये डायरेक्ट आपल्या मोठ्या कुकरमध्ये ना डब्यामध्ये असा मस्त एका शिट्टीमध्ये उकडून घेतलेला आहे। छान शीतनशीत त्याचा वेगळा झालेला आहे। तुम्हाला तसं नसेल जमत तर डायरेक्ट टोपातही उकळवू शकता। भात तयार करून घ्यायचा आहे, 90% वगैरे असं कुक करून घ्यायचं आहे। आता इथे मस्त असं आपण त्याला तडका देऊया। त्यासाठी काय केलेलं आहे, एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि थोडं बटर घेतलेलं आहे। छान मेल्ट होऊ द्यायचं आहे। आता या तेलावर मस्त असं आपण छोटे 2 चमचे मी गार्लिक पावडर टाकलेलं आहे। गार्लिक पावडरचा फ्लेवर इतका सुंदर येत होता ना, तुम्हाला खरंच त्याची आयडिया नाही आहे। तुम्ही नक्की ट्राय करा असा, किंवा तुम्ही याच्याऐवजी फ्रेश गार्लिक वगैरे वापरलात ना, किसून वगैरे ठेचून नाही टाकायचं, कारण का त्याचा फ्लेवर यायला पाहिजे ना, त्याच्यासाठी मस्त किसून वगैरे टाकायची। त्यानंतर मस्त थोडंसं एखाद म्हणजे 30 सेकंद वगैरे आपण मस्त ढवळला ना, छान फ्राय केला आपण तेलावर बटरवर, की नंतर कॉर्न टाकायचे आहेत। कॉर्न मस्त 1 ते 1.5 मिनटं छान फ्राय करायचे आहेत तेलावर आणि बटरवर। त्याचा फ्लेवर एक खूप सुंदर येतो आणि छान कॉर्नही भाजले जातात मस्त असे। बॉईल तर आहेच, पण थोडंसं त्याचा फ्लेवर मस्तपैकी आतमध्येपर्यंत हे करण्यासाठी। आणि त्यानंतर छान मस्त 1 ते 1.5 मिनटं आपण कॉर्न मस्त तेलावर बटरवर जे आपण फ्राय करून घेतलं आहे ना, त्याच्यानंतर बघा राईस टाकलेला आहे। राईस बघा किती मस्त मोकळा मोकळा आहे। तो सगळा मी टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर काळी मिरी पूड टाकलेली आहे। मी आपण खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेली आहे। तुम्ही पावडर वगैरे असाल ना तर ते टाकू शकता। इथे एक छोटा आपला म्हणजे याचा पोहे खायचा वगैरे चमचा असतो ना, त्याच्याने मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे 1 चमचावर। तुम्ही इथे इटालियन सिझलिंग वगैरे असं त्याचे वापरू शकता, त्याचाही एक खूप छान फ्लेवर येतो। मी इथे कॉर्न बॉईल करताना आणि राईस बनवताना कुठेही मिठाचा वापर केला नाही आहे, त्यामुळे आत्ता जे मीठ टाकणार आहे ते चवीनुसारच टाकणार आहे। आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, सेंधव मीठ जे असतं त्याचाही फ्लेवर खूप छान येतो। आणि आता हे मस्त असं हलक्या हाताने आपण ढवळायचं आहे। एकदम राईस कुठे तुटणार तर नाहीच, पण आपण जास्तही हे करायचं नाही ना, म्हणजे अजून जास्त आपण कुक नाही करायचं राईस। आणि ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्या गार्लिकचा जो फ्लेवर खरंच म्हणजे अजूनपर्यंत याचा ॲरोमा येत होता, इतका सुंदर होता तो ॲरोमा। आणि खूप छान टेस्ट आणि हेल्दी आहे, झटपट होणारा आहे मुलांच्या टिफिनमध्ये। बघा ना, मस्त कॉर्न वगैरे बॉईल करून ठेवलं आपण रात्रीच वगैरे, की सकाळी बनवायला किती वेळ लागतो। हे तुम्ही असं नाही की ताज्या भातापासूनच बनवायला पाहिजे, तुम्ही शिळ्या भातापासूनही बनवू शकता। आणि त्यानंतर छान मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी। आता पुन्हा एकदा आपण मिक्स करायचं आहे। मस्त आपल्याला हलकं फुलकं जेव्हा कधी खावंसं वाटेल ना, तेव्हा अशा पद्धतीने नक्कीच आपण डिनर करू शकतो। कोणी वेट लॉस वगैरे करत असेल त्यांच्या जर्नीमध्येही ही एक रेसिपी छान त्यांना मदत करेल। मस्त थोडंसं बाउलभर वगैरे खाल्ला ना तरी पोट भरेल, अशी ही रेसिपी आहे। मस्त तर बघा कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करायची आहे। इथे आपला राईस, इथे आपला कॉर्न राईस तयार झालेला आहे। आता इथे 2 प्रकारे मी सर्व करून दाखवते, एक प्लेटमध्ये दाखवते आणि मस्त आपण मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतो। इथे मी प्लेटमध्ये दाखवलेला आहे, ह्याचा फायनल लुक बघा, शीतनशीत वेगळा आहे। इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, सॉरी आधी सांगितलं नाही, पण तुम्ही आपल्या नॉर्मल साध्या तांदळाचा वगैरे वापर केलात तरीही चालेल। आणि त्यानंतर आपण आता इथे घेतलेला आहे मस्त असं टिफिनमध्ये आता मुलांच्या आपण लंचसाठी देणार आहोत। मस्त इथे मी आता इथे छोट्या प्लेटने हे करते, त्याच्यामुळे 2 प्लेट एवढं आपण टाकलेलं आहे। बाकी आपल्या मुलांच्या आवडीनुसार मुलं किती खातील वगैरे त्याच्यानुसार। आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे, बाकी त्याच्यावर काहीच गरज लागत नाही। आणि हा आपला टिफिनचा बघा लुक किती मस्त वाटतोय ना, आणि मुलांनाही नक्कीच आवडेल अशा पद्धतीने बनवून दिलात। मुलांना किंवा मोठ्यांना त्यांच्या वडिलांना वगैरे असं टिफिनमध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकता। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आजची ही रेसिपी टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 22 इथे समाप्त झालेला आहे। कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।